पुण्यात मतमोजणी दरम्यान गोंधळाचं चित्र समोर आलंय। मशीनच्या आकडेवारीतील तफावतीमुळे काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली। मतमोजणीसाठी दिलेल्या मशीनवरील आकडे आणि प्रत्यक्ष मतमोजणी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या मशीनीवरील आकड्यांमध्ये तफावत आढळल्याची माहिती समोर आली आहे। या तफावतीमुळे लक्ष वेधत रुपाली पाटील यांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे। त्यानंतर काही काळासाठी मतमोजणी रोखण्यात आल्याचं समजतंय। दरम्यान या प्रकारामुळे मतमोजणी केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। तफावतीच्या मुद्द्यावर रुपाली पाटील आक्रमक झाल्याचं चित्र दिसून आलंय। मात्र निवडणूक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येतंय। नसेल माझं म्हणणं एक मिनिट ऐका सर, आमच्याकडे 27 चिठ्ठ्या असेल, तुमच्याकडे नसेल तर दुसरं कुणाकडून घ्या, मागून घ्या। बाहेरून 27 याद्या आम्ही करायचे काय? एक मिनिट टॅली करा तुम्ही। हो साहेब, तुमचं ऐका ना, BU2 मॅच होतंय, पण हे काउंट CU युनिट का मॅच होत नाही सर? मग हे तर हा कॉलम हा जो मॅच होतोय, झेरॉक्स मध्ये पानात बदल होऊ शकतो, इकडचं इकडे इकडचं इकडे झेरॉक्स मध्ये अहो तुम्ही 25 दिलंय साहेब, बरं इथं नाही। तुम्ही काय केलं माहिती का? मी सांगतो, तुम्ही इथलं मी सांगतो आणखीन काय केलं ते। इथे आमचे वार्ड क्रमांक लिहिलेले आहेत आमच्या ओरिजिनल यादीवरती, ते तुमच्या याच्यात खुराप आहे। इथे तुम्हाला दिसतंय का कुठं साईडला? एक लक्षात घ्या, आपण सुशिक्षित आहोत सर्व। आमचं म्हणणं एक लक्षात घ्या, याच्यामध्ये हेही बघा, माझं म्हणणं हेही बघा की बाकीच्या उमेदवारांकडे जे 25च्या याद्या आहेत त्याच्यामध्ये हे चुका सापडल्यात का? तुमच्याकडे सापडल्यात, बाकीच्यांकडे सापडल्यात का? बाकीच्यांकडे कुणाकडे सापडले नाही? प्रभाग 25 12 नंबरला पण चेक करा। हे पहिल्याच झालेला विषय असला, पहिल्याच झालेला विषय, पहिलेच पण दाखवते आम्ही प्रभाग 25 लिहिलेलं। मीडिया समोर नाही मॅडम, आमचं इलेक्शनचं काम चालू आहे, मीडियाला बाईट पण सर तुम्ही फक्त लॉ अँड ऑर्डरचं बघा ना सर, आमचं काय म्हणणं, इलेक्शन कमिशन आम्ही बघू ना। ऐका 2 मिनिट सर तुम्ही ती यादी आमची आहे, त्यामध्ये त्याच्यानंतर काल बूथवर ज्या काही गेल्या त्या मशीन सगळ्या टॅली होत आहेत। तुमचे लोक तिथं होते, त्यांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत। अभिषेकला जी मशीन झाली ती आणि त्या मशीन टॅली होत आहे। आता दुसरं महत्त्वाचं, त्या ज्या आहेत याद्या 3 प्रभागाच्या 3 आहेत, त्यामध्ये तुमचा कुठलं पेज कुठे लागलं हे मला सांगता येणार नाही। त्याच्याही पुढे ही यादी वॉर्प आहे का काय हेही मला सांगता येणार नाही। माझ्याकडली जी यादी आहे ती टॅली होते। बरं, ठीक आहे। एकाच प्रश्नाचं सर, तुम्ही इथं प्रभाग 25 लिहिलंय, तुमचा हा शिक्का आहे। जर मतदारांनी जर समजा हे असा फोर्स केला असेल तर पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील। तुम्ही जे वॉर्प म्हणला त्या तुमची सही आहे, ते पण आपल्या हँडरायटिंग एक्सपर्टला जाईल, ही तुमची सही नाही। हा शिक्का वापरलाय, प्रभाग 25 27 हा शिक्का वापर। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 2 क चा निकाल जाहीर झाल्यानंतर मनसेकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय। भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्या विजयानंतर मनसे पदाधिकारी उद्विग्न झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मनसेचा आरोप आहे की संबंधित उमेदवारांवर गंभीर गुन्ह्याचे आरोप प्रलंबित असताना आणि तो सध्या कारागृहात असताना प्रचार न करता विजय मिळवणे ही लोकशाही प्रक्रियेबाबत चिंतेची बाब असल्याचं ते म्हणतात। भाऊ, खरं तर प्रभाग 2 कडे सगळ्यांचं लक्ष होतं। शालन शिंदे तुरुंगात होत्या बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणात, आणि त्यांचा विजय झालाय, धक्कादायक विजय आहे। तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे? ही लोकशाहीची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाची हत्या आहे, मुळात खून तर झालंच आहे एका मनसेच्या एका निष्ठावंत राजसाहेबांच्या कार्यकर्त्याचा। परंतु मला एक आश्चर्य वाटतंय की एकही दिवस प्रचार नाही, उमेदवार जेलमध्ये आहे, परंतु पहिल्या फेरीपासून 4-4 हजारांनी लीडवर आहे। म्हणजे पैशासमोर ही झुकलंय, सत्तेसमोर सत्तेचा गैरफायदा घेऊन ईव्हीएम ताब्यात घेऊन ह्या लोकांनी जी आज ह्या प्रभागामध्ये जे दुःखदायक जी झालं ह्याच्याबद्दल मला खेद वाटतोय की खरोखरच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। तुम्ही मरा, तुम्ही जावा, तुम्ही उठा, तुम्ही बसा, तुम्हाला आम्ही गृहीत धरलेलं आहे। आम्ही जेलमध्ये बसतो, आम्ही एक दिवस प्रचार करत नाही, आम्ही काही करू शकत नाही, परंतु सत्तेच्या जीवावर, पैशाच्या जीवावर आणि आमच्या सत्तेच्या मस्तीवर आम्ही निवडून येऊ शकतो। हे त्यांनी एक चपराक या 2 नंबर प्रभागातील जनतेला आणि आमच्या समाजाला सुद्धा दिलेला आहे। कारण मला सुद्धा आश्चर्य वाटतंय, समाजातील बूथवर सुद्धा एकही दिवस प्रचार न करता 50% त्यांनी मतं घेतात। अहो बाकीचं जर सोडा,
ज्या ज्याचं घर जळलं आज ते त्याची बायको, त्याची 2 लहान मुलं, 2 मुली, आज एवढा अख्खा महाराष्ट्र रडतोय, तरी सुद्धा जर ह्यांना ठाऊ फुटत नसेल तर हे निष्ठुर आहेत. मला एवढंच या अनुषंगानं बोलायचं आहे की मी आता काही जास्त बोलणार नाही, कारण खून होऊन, मर्डर होऊन, माणसाचा बळी जाऊन जर या प्रभागातील, या शहरातील या लोकांना जर कळत नसेल, जर या सत्तेसमोर ते झुकत असतील, तर यात काय बोलासारखं काही नाही. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत बुधवार प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसने क्लीन स्वीप नोंदवला आहे. या प्रभागातील 4ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. काँग्रेसने सर्व 4 जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. निकाल जाहीर होताच माजी उपमहापौर तसेच विजयी उमेदवार विलास इंगोले यांनी प्रभागातील नागरिकांचे आभार मानले. या विजयानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या. काँग्रेसकर्त्याकडून जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात आलाय. सातव्यांदा मी महापालिकेच्या सभागृहामध्ये मला जुन्या अमरावतीतल्या जनतेने निवडून दिलं आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांनाही निवडून दिलं, म्हणून मी जुन्या अमरावतीतल्या सर्व जनता जनार्दनांचा मनापासून आभारी आहे. मला सातत्याने विकासाचे कामं तर सर्व झालेलेच आहे माझ्या प्रभागामध्ये, परंतु लोकांच्या वैयक्तिक सुखदुःखामध्ये सहभागी होणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि जुन्या अमरावतीच्या नगरपालिकेच्या काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून किंवा त्याच्या नंतर सुद्धा जुन्या अमरावतीतल्या लोकांचं नगर परिषदेवर साम्राज्य आणि लोकांच्या सेवा करणारे नेते त्या भागात घडले. त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुद्धा लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्यांचे सर्व कामं करणं, वैयक्तिक कामं करणं, हॉस्पिटलचे असो, कुठलेही असो, ॲडमिशन असो, एज्युकेशन फील्डचे असो, क्रीडा क्षेत्रातले असो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की मी प्रत्यक्ष लोकांना किती सहकार्य केलं आणि सगळ्या जनता जनार्दनांना माहिती आहे. आणि त्यामुळं मला पुन्हा 7व्यांदा त्यांनी या सभागृहात महापालिकेच्या पाठवलं. आम्ही सर्वजण विजयी झालो याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. हा सेवेचा विजय आहे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून MIMच्या पूर्ण पॅनलने विजय मिळवलाय. या प्रभागातील 4ही जागांवर MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून काकासाहेब काकडे शाहीन रहीम पटेल ब, सादिया अहमद खान क, मतीन पटेल ड हे 4ही उमेदवार विजयी झालेत. निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक 9 मधून उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. MIM पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय. घोषणाबाजी करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. पुणे महानगरपालिका निवडणुकीत एक महत्त्वाचा निकाल समोर आलाय. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी प्रभाग क्रमांक 18D मधून विजय मिळवलाय. या विजयासह पुणे शहरात काँग्रेसने आपले खाते उघडले, तर अटातटीच्या लढतीत प्रशांत जगताप यांनी भाजपच्या उमेदवारावर मात करत विजय मिळवलाय. या निवडणुकीत प्रशांत जगताप यांच्यासमोर भाजपचे उमेदवार अभिजित शिवरकर होते. अभिजित शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र असून त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या लढतीत प्रशांत जगताप यांनी अभिजित शिवरकर यांचा पराभव केलाय.